गरुड झेप. आपण 1000 माणसं पाठवली, त्यातली किती माणसं पोचली याबद्दलची माहिती मात्र अजून मिळालेली नाही. महाराज मुलखात गेला. मदारी, चे, अरे कुठे गायब झाला होतास इतका वेळ? वाईच कान करून घ्यायला गेलो होतो, पण धावत गेलो आणि पळत आलो. मदारी, रोज रोज कान करून घेतोस. ह्या आग्र्यातला सगळा मळले का तुझ्या एकट्याच्याच कानात गोळा होतो काय? माझ्या नाही बघ. पण त्या भैरटजीच्या कान कोरण्यात लई मळ येतो बघा. काय सांगतो? भैरटची? बहिर्जी. होय मदारी, जी. काही निरोप दिलाय का रे बहिर्जीनं? होय महाराज, आपल्या हुकमाप्रमाणे समधी कामं चोख पार पडल्यात. आपण इथून बाहेर पडायची लवकर मसलं टाका. पुढचं समज बघायला भैरजी समर्थ आहे. जय भैरजी. मदारी, अरे बातमी सांगत होतास ना. चुकलो महाराज. महाराज, आपल्या समजासनी लवकरच इथनं कुठेतरी बाहेर हलवणार आहेत. तुला कसं कळलं हे? अरे आपला तो भैरटजी हा. तिथेच असतो ना दिवसभर. काय सांगतो? तोच मला बातम्या देतो. होय. राज, काय स्वांग काढलंय त्या भैरटजीनं. आणि अहो, भाषा बी काय बोलतय, कानडी काय, तेलुगू काय, तामिळ काय, बिलकुल ह्या इकडचा वाटतच नाही. महाराज, कुंवर साहेब येतात. या 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 बसा. या 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 कुंवरजी, बसा. कैसे क्या हाल हवाल है राजा साहब? हाल आमचे आहेत कुंवरजी, पण रोज शंभूराजांना घेऊन दरबारात तुम्ही हजेरी लावता तेव्हा हवाल तुमच्याकडे. आणि बादशाहनाही शंभूराजांचा खूप लळा लागलाय. रोज स्वतःच्या जवळ बसून गप्पा मारतात त्यांच्याशी. अरे वा. पण यांचं त्यांना कळत नाही आणि त्यांचं यांना कळत नाही. राजे, महाराज, आमच्याबद्दल काय ठरवलंय बादशाने? हं? नाही म्हणजे काही सुगावा लागला का? छे, ते कुणाला आणि कसं कळणार हो? बादशाहांचा चेहरा मनचं काही सांगत नाही आणि मन काही चेहऱ्यात दिसत नाही. कधी म्हणतात ग्वालियरच्या किल्ल्यात ठेवू, कधी दिल्लीच्या, परवा तर पार आसामात पाठवू म्हणाले. पाठविनात कुठे? त्यांच्या पंजात सापडलोय खरा. मुदलातच आम्ही इथे यायलाच नको. राजे, ज्याने आपल्या सख्ख्या भावांची कत्तल केली, राजे, फकीराचं सोंग घेऊन जो दिल्लीच्या तख्तावर बसला, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलाच का? राजे राजे राजे, राजे, आमच्या पिताजींनी आपल्या जीविताची हमी घेतली आहे. कुंवर साहेब, नुसतं जिवंत राहणं म्हणजे जगणं नव्हे, आणि ते जगणं ही बादशहाच्या कृपेवर. त्यापेक्षा आत्मघात करून हे जीवन संपव. राजे राजे, काय बोलताय? नाहीतर बादशाने तरी आमचा शेवट करून टाकावा. राजे, आपण क्षोभ करून घेऊ नये. आपल्याला बरं नाहीये. नाही हिरोजी, आम्हाला पक्क ठाऊक आहे, या आग्र्याच्या हवेतच आम्ही सडून सडून मरणार. राजे, शांत व्हा, शांत व्हा. आमचे पिताजी देखील आपल्याबद्दल रदबदली करतायत. आणि राजे, आपण जाणता त्यांच्या शब्दाला शाही दरबारी किती मान आहे ते. पण ते नाहीत ना इथे. आणि आम्ही इथे असेपर्यंत काही बादशाह त्यांना सीधेपणानं इथे येऊ देणार नाही. राजे, आम्हाला पक्क ठाऊक आहे. आमच्या जीविताची हमी दिली आहे ना त्यांनी, पण त्यांच्या जीविताची हमी कुठे दिली आहे बादशहाने? असो, आम्ही आमची निर्वानिरव तर केलेलीच आहे. तेवढं आमच्या पश्चात आमच्या शंभू बाळाला राज्यात परत पाठवा म्हणजे मिळवलं. राजे, अहो बादशाची मर्जी, अर्जी. अरे हो कुंवर साहेब, आमच्या अर्जीचं काय झालं? आपली माणसं आपल्या मुलखात परत पाठवण्याबद्दलची अर्जी ना? हो, ती नाही हो, माणसं मुलखात पोहोचली देखील. राजे, तुम्ही पोहोचली असावी.
आम्ही आमच्या कालच्या अर्जीबद्दल म्हणत होतो. आपण संन्यास घेण्याबद्दलची अर्जी बादशाहनी ती लगेच मंजूर केली. राजे, आपण आणि आपल्या खासगीतली 7-8 माणसं सगळी संन्यास घ्या. काय हो हो, तू सुद्धा. बादशाह तुम्हाला जन्मभर अलाहाबादच्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवतील. आणि राजे, तिथून तुम्हाला रोज गंगा जमुनेचं दर्शनही घेता येईल. कुंवरजी, अहो गंगा जमुना आमच्या डोळ्यात जमा झाले आहे. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला तिथपर्यंत कशाला जायला? पण राजे, बादशाहनी आपल्यासाठी भगवी वस्त्र, कमंडलू, रुद्राक्ष सगळं पाठवलंय. आणि दाड्या नाही पाठवल्या? गपरे मदारी. आणि राजे, आपण संन्यास कधी घेणार ते बादशाहनी कळवायला सांगितले. ते स्वतः जातीने हजर राहणार आहेत. राजे, अच्छा, म्हणजे त्या दिवशी दिवाणे खास मध्ये द्यायची खिलत बादशाने आज इथे पाठवली तर? आम्ही चलतो राजे. शंभू राजांना पाठवून देतो. शंभूराजा ना इथं? राजे, जोपर्यंत आपली तब्येत बरी नाहीये तोपर्यंत शंभू राजांना आपल्या सोबत राहण्याची मुभा बादशाहनं दिली आहे. मेहरबानी. रोज फक्त दरबारात त्यांनी आमच्या बरोबर हजेरी लावायची. रोज? म्हणजे जुम्मे के दिन सुट्टी. हा, म्हणजे शुक्रवारी. शुक्रवारी बादशाहांचा नमाज पडायचा दिवस असतो ना. मदारी, अरे बघत काय बसलास? बादशाचा प्रसाद ठेवून घ्या, वय, वय. उपयोगी पडेल. होय कुंवर साहेब, प्रसादावरनं आठवण झाली. आजच वजीर आजम जाफर खान साहेबांच्याकडनं हे बघा, हे एवढा मोठा मिठाईचा पेटारा आला. अरे वा. आता ही एवढी समधी मिठाई आली आणि आता आमच्या राजांची तब्येत बरी नाही. आणि ही एवढी समधी मिठाई बघूनच आमच्या हिरोजी बाबांनी ढेकर दिलाय. दिलाय. आता मी एकट्यानंच एवढी समधी मिठाई खायची म्हणजे जरा मदारी, थोडी आपण खायची, उरलेली गरिबांना वाटायची. असं होय. त्यांचा दुवा घ्यायचा. इथला मोगलाई रिवाज आहे तो. कसला रिवाज म्हणाला? आम्ही नाही समजलो. त्याचं काय राजे, आमच्याकडे एखादी बडी असामी बिमार पडली म्हणजे आपल्यासारखी, तर त्याच्या सेहतला जल्दी आराम पडावा म्हणून इतर मातबर मंडळी त्यांच्याकडे हे मेवा मिठाईचे भले मोठाले पेटारे पाठवतात. हा, म्हणूनच वजीर आजम जाफर खान साहेबांनी ह्यो मिठाईचा पेटारा इकडे पाठवला. हा, तर त्यातली थोडी ठेवून घ्यायची आणि उरलेली गरिबांना वाटून टाकायची. हिरोजी, पर कुंवर साहेब, आमच्या राजांना लवकर बरं वाटावं म्हणून आम्ही इथल्या मातबर मंडळींना मिठाईचे पेटारे पाठवले तर, वय वय आणि आपणच इथल्या गोरगरिबांना मिठाई वाटली तर. वय की वाटा की मी बादशाह सलामतच्या कानावर घालतोच. पण एक लक्षात ठेवायचं, मिठाई मशिदीत, दर्ग्यात, फकीरांना, अवलियांना खैरात केलीत तर उलटा बादशाह खुश होईल. आणखीन एक, बादशाहच्या अधिकाऱ्यांना पेटारे पाठवाल त्यावेळी त्यावर थोडं वजन ठेवायचं राजे. आता आधीच ह्या पेटाऱ्यांचं वजन आणि त्यावर आणखीन वजन ठेवायचं म्हणजे मदारी, यार तुझं वजन किती, बोलतोस किती? मदारी, वजन म्हणजे मोहरा, अशर्फिया असं द्रव्य ठेवायचं. असं वय. कुंवर साहेब, पण यासाठी भरपूर पैसे लागतील. काळजी करू नका, लागतील तेवढे पैसे मी देईन. व्याज घेऊ नका. राजे, नाही, मुद्दल आम्ही नक्की परत करू. राजे, त्याच भरोश्यावर पैसे देतोय. बर. राजे, पर्जन्य काळ जवळ आलाय. पर्जन्य काळ जवळ आलाय. दाण्या गोट्याची लवकर व्यवस्था करा. कुंवरजी, हिरोजी, दाणा गोट्याची व्यवस्था करायलाच हवी. होय राजे, पर्जन्य काळ जवळ आलाय. गरुड झेप. बेट्याला आता 6 दिवस झाले आमच्या पंजात अडकल्याची.
अजून तो आमच्या नजर कैदेतच आहे. लेकिन विठ्ठलदासची हवेली पुरी झाली कि या जंगलच्या चुहायला मी तिथे अंधार कोठडीत डांबेन. बाद में देखता हूं ये काफरों का पत्थर का भगवान उसे छुड़ाने के लिए ऊपर से नीचे पड़ता है या मैं चूहे को ऊपर भेजता हूं. परवरदिगार. रामसिंग सांगत होता या शिवाला रोज संध्याकाळी बुखार येतो. त्याच्या तब्येतीला आगरी की हवा मानवत नाही. त्याच्या तब्येतीला रोज आराम पडावा, लवकर आराम पडावा म्हणून आमच्या दरबारच्या मानकऱ्यांना मिठाई वाटतो, फकीरांना खैरात करतो. त्यासाठी त्या जन्मी रामसिंग त्याला कर्जाऊ पैसे दिले. आता रामसिंग ते पैसे कसे वसूल करणार आहे? अल्लाह जाने, अल्लाह जाने. कारण या आग्र्याच्या हवेतच त्याला मरायचे. लेकिन मी त्याला असा आजारी पडून मरू देणार नाही. मी त्याला आमच्या हाकिमाकडून दवा दारू पाजीन, तंदुरुस्त बनवीन, मग त्याला ठार मारीन. परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह.